नमस्कार मित्रांनो. हल्ली संपूर्ण जगामध्ये एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची जी ऊर्जा आहे, जी स्पंदन आहे, ती सकारात्मक आहेत की नकारात्मक हे पाहण्यासाठी पेंडुलमचा उपयोग केला जातो. आता गणेश चतुर्थीनिमित्त या ज्या गणेश मूर्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बनवल्या जातात, तर त्यांच्यामध्ये कशी सकारात्मक ऊर्जा असते किंवा गणपतीचं तत्त्व असतं, हे तपासण्यासाठी पेंडुलमने एक छोटासा प्रयोग करत आहे. इथे तुम्हाला दिसून येईल की हा जो पेंडुलम गणेश मूर्तीच्या डोक्यावरती आम्ही पकडलेला आहे, तो आता क्लॉकवाईज फिरतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती एनर्जी त्या पेंडुलमला ढकलते त्या दिशेने आणि म्हणून पेंडुलम तसा फिरतो. जर जास्त वेळ पकडून राहिलं तर या पेंडुलमची गती अजून वाढणार आहे, परंतु आम्हाला दुसरा पण एक प्रयोग करायचा आहे म्हणून थोड्या वेळाने तो बाजूला घेतो. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामधील ज्या काही प्रथा, सण, उत्सव आहेत, ते केवळ आपल्याला सकारात्मक ऊर्जेने भारित करण्यासाठी आहेत आणि तशा श्रद्धेने आणि तशा भावाने किंवा तसा आपण शास्त्राचा अभ्यास करून ते सण साजरे केले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आता ही जी गणेश मूर्ती आहे, ती ज्या गणेश कला केंद्राने बनवलेली आहे, ती अथर्व शीर्षाप्रमाणे, जसं अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे मॅक्झिमम बनवलेली आहे आणि त्याच्यामधून गणेश तत्त्व किती प्रक्षेपित होतं ते आपल्याला पाहायचं आहे. आता ही मूर्ती पूजेला ठेवलेली नाही आहे. ज्यावेळी आपण पूजा करतो, षोडशोपचार किंवा पंचोपचार, त्यावेळी त्या पूजेतून अजून ती गणेश तत्त्व जे आहेत ते मॅग्निफाय होतात आणि त्याचा अजून आपल्याला जास्त फायदा होतो आणि अशा प्रकारे प्राप्त झालेली ही ऊर्जा वर्षभर कदाचित टिकत असेल आणि त्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी अशा पद्धतीच्या सणांचं नियोजन केलेलं आहे. आता हा जो दुसरा प्रयोग आहे त्याच्यामध्ये पेंडुलमचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती असेल की प्रश्नोत्तरासाठी अशा पद्धतीचा एक आकृती काढलेली आहे. तशा आकृत्या अनेक काढल्या जातात. तर याच्यामध्ये गणपतीचं तत्त्व किती टक्के आहे ते आपण आकडेवारी इथे काढून प्रश्न विचारलेला आहे. तर त्या पद्धतीने आता पकडून त्याचं उत्तर काय येतं ते आपण बघूया. 0 पासून 100पर्यंत आकडे काढलेले आहेत. थोड्याच वेळात पेंडुलम एका विशिष्ट दिशेला जायला लागेल आणि त्या दिशेला जो आकडा लिहिलेला आहे तो आकडा आपण समजू की तेवढं गणेश तत्त्व त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही जेवढी मूर्ती शास्त्रानुसार बनवाल तेवढं जास्त त्याच्यामध्ये गणेश तत्त्व असणार. तर तुमच्या घरामध्ये ज्या गणेश मूर्ती तुम्ही पूजेसाठी आणता त्याचीसुद्धा अशा पद्धतीने आपण एक अभ्यास म्हणून अशी परीक्षा करू शकतो आणि जास्तीत जास्त सात्विक मूर्ती आपण बनवून जर पूजेला ठेवली तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो. आता हा पेंडुलम ज्या दिशेने फिरतो आहे तिथला आपण आकडा पण बघूया. आणि ही पूजा न केलेली मूर्ती आहे. ज्यावेळी पूजा करणार त्यावेळी ॲटोमॅटिकच त्याच्यामध्ये ते तत्त्व जागृत झालेलं असणार आणि ते अजून ताकदीने बाहेर प्रक्षेपित होणार. त्या पूजेसाठी वापरलेली फुलं म्हणा किंवा पूजेचं जे इतर साहित्य असतं, हळद, कुंकू, अष्टगंध, याच्या आधारे ते अजून बाहेर वेगाने प्रक्षेपित होत असतं. जरी ते आपल्याला डोळ्याने दिसलं नाही तरी आपण ते अनुभवू शकतो किंवा त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होतो. आता बरोबर 100 हा जो आकडा आहे त्या आकड्याभोवती हा पेंडुलम फिरतो आहे. तर अशा पद्धतीने आपल्या घरातील जे देवपूजेतील नेहमीचं साहित्य आहे किंवा ज्या मूर्त्या आहेत, जे फोटो आहेत, त्याचंसुद्धा आपण असं परीक्षण करून बघू शकतो आणि जास्तीत जास्त सात्विक चित्र ज्याच्यातून आपल्याला जास्त त्या देवतेच्या तत्त्वाचा फायदा होईल त्यांचा आपण आपल्या पूजेसाठी उपयोग केला तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हा प्रयोग कसा वाटला तुम्ही सांगा. या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या धर्मातील परंपरांवर आणि सणांवरची श्रद्धा वाढावी. आपण अजून जास्त अभ्यास करून
त्या पूजेचा ऋषीमुनींनी सांगितलेल्या परंपरांचा उपयोग करून घ्यावा, हाच एकमेव उद्देश आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.